नमस्कार, जनतेच्या बातमीदारमध्ये आपले स्वागत आहे। आज पालम तहसील कार्यालयाच्या समोर मौजे उमरथडी येथील बोगस पंचनामे करणारे BLO, ग्रामसेवक, तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी गावातील सर्व नागरिक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। तर आपण जाणून घेऊया नेमकं बोगस पंचनामे केले कशाचे, का केले, कसे केले आणि एवढा अधिकाऱ्याने उच्छाद मांडल्यानंतरही सदर गाववाल्यांची ही शांततामय जी वर्तणूक आहे याबद्दल त्या गावकऱ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। कारण प्रतिष्ठित नागरिकावर अपमानजनक असं अवैधरित्या विचार करणं या अधिकाऱ्यालाही सोबत नाही। त्याविषयी आपण थोडक्यात गावातील प्रतिष्ठित नागरिकाकडून थोडक्यात माहिती घेऊया। तर बोला, हा जो उपोषण मांडलेलं आहे ते नेमकं कशासाठी मांडलेलं आहे? या ठिकाणी आज आम्ही या घंटानाद आंदोलनासाठी बसलेलो आहोत। कारण की संगीता अच्युतराव पातरकर या 2 वर्षापासून सरपंच आहेत, प्रथम नागरिक आहेत गावच्या। तरी ते मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, BLO हे काय म्हणतात, सरपंच गावात राहत नाहीत असा खोटा पंचनामा करतात। दुपारच्या पाऱ्यामध्ये येऊन कोणाला कल्पना काही न देता, गावात कोणी माणसं नाही, काही नाही, शेतात पंचनामा केलेला आहे। हा पंचनामा आम्हाला मान्य नाही। कारण आमच्या सरपंच गावात राहतात आणि हे कोण नाही म्हणणारे गावात, हे कर्मचारीच कधी भेट देत नाहीत गावाला। 8 दिवसाला कर्मचाऱ्यांनी येऊन गावाला भेट द्यायचं कर्तव्य आहे का नाही? कर्मचारीच गावाला येत नाहीत। तर आणि असं कधी मध्ये येऊन काहीतरी खोटी पंचनामे करून जातात आणि आमच्या सरपंचाची बदनामी करतात। नेमकं आपले आणि अधिकारी गावात येण्याची भेट कधी झाली, किती दिवसानंतर होते? असं कधीतरी महिना 2 महिन्याला एखाद्यावर येतात। असं आणि यावर तुम्ही काहीच विचारणा केली नाही की तुम्ही काय? त्याच्यासाठीच आम्ही आंदोलनाला बसलोत ना। मग हे कर्मचारी 8 दिवसातून प्रत्येक कर्मचारी गावात हजर झाला पाहिजे आणि अशी खोटी पंचनामे करू नये। त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन पंचनामे करावे। कारण सरपंच आमच्या गावात राहतात, संगीता अच्युतराव पातरकर, आणि त्यांची बदनामी करू नये ना अशी खोटी पंचनामे करून। धन्यवाद, ही आमची मागणी आहे, दुसरं काही नाही। धन्यवाद। पहा, नागरिकांचं म्हणणं आहे, गावातले रहिवासी आहेत आणि गावातले रहिवासी स्वतः सांगतात की सरपंच हे गावातच असतात, परंतु बाहेरून येणारे अधिकारी सांगतात की सरपंच गावातच राहत नाहीत। नेमका या बोलण्याचा किंवा वर्तनाचा तफावत पाहिली तर कोणाचं पारडं जड भरल याला शासनाला सांगायची गरज नाही आहे। त्याकरिता आपण अजून एका ग्रामस्थांना विचारून पाहू की आपलं मत काय याबद्दल। पातरकर ह्या गावचेच आहेत, जे खोटे पंचनामे केल्याबद्दल त्यांनी तात्काळ मला मान्यता द्यावं। ठीक आहे। तर ही आहे उमरथडी गावची अजब गजब कहाणी। ह्याच्यावर तहसीलदार साहेबांना लवकर ॲक्शन घ्यावी, नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषण करणार आहोत। अच्छा, खोटे पंचनामे झालेले डबल पंचनामा करावा, आम्हाला सर्वांना कल्पना देऊन। तर याबद्दल दुधाटे साहेबांचं म्हणणं असं आहे की तहसीलदार साहेबांनी यावर जर तात्काळ विचार नाही केला आणि सदर अधिकाऱ्यावर कार्यवाही नाही केली तर आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत, असाही या आपल्या बोलण्यामधून निषेध व्यक्त केलेला आहे। तर याविषयी खरोखरच या मौजे उमरथडीची ही अजब करणी, गजब प्रकरण म्हणल्यासारखी अवस्था झालेली आहे। शासन याच्यावर नक्कीच तोडगा काढील। तहसीलदार आणि इतर वरिष्ठ अधिकारी याविषयी तात्काळ चौकशी करतील अशी आशा बाळगतो। धन्यवाद। जनतेच्या बातमीदार न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद।